नमस्कार मित्रांनो. हे तुकाराम मुंडे जी, अरे क्या करत हो? अरे मेरे मुंबई का वड़ा पाव जिसको तुमने जंक फूड बताया. ओ मुंडे जी, मी तुमचा धिक्कार करत आहे. तुम्ही माझ्या वडापावला जंक फूड म्हटलंच कसं? अहो तुम्हाला माहिती आहे, आम्ही शाळेत होतो ना, तेव्हापासून आम्ही वडापाव खातो आहे. 1980मध्ये जेव्हा मी शाळा सोडली ना, आज 46 वर्ष झाली, 48 वर्ष. आणि तेव्हापासून पार्ले ते विद्यालय इथला बाबूचा वडापाव, त्याचा पट्टीचा समोसा, मग नंतर 1-2 व्हेरायटी वाढल्या असतील. अजूनही 48 वर्षात 46 वर्षात काही फरक पडला नाही. एकही विद्यार्थी आजारी पडला नाही. आणि तुम्ही सरळ सरळ सांगता की शाळेच्या 50 मीटरमध्ये वडापाव विकला जायचा नाही, कारण वडापाव जंक फूड आहे. ओ साहेब, जंक फूड कशाला म्हणतात माहिती आहे? ते आहे ना तुमचं पेप्सी आहे, शीत पिझ्झा आहे, बर्गर आहे, हे आहेत जंक फूड. फॉरेनमध्ये गेलात ना, विदेशमध्ये, तिथे देखील वडापाव मिळतो. आणि त्यांना माहिती आहे की जंक फूड काय आहे, म्हणून त्या लोकांनी आपले जंक फूड होते ना त्यांच्या देशातले, पाठवलं मॅकडोनल्ड घे, KFC घे. आणि तुम्हाला वाटतं की हा जंक फूड आहे. वा साहेब, 50 मीटरमध्ये तुम्ही माझ्या वडापावला हद्दपार करायला निघाले नाही. हे बघा, आत्ता एक राजीनामा पडलेला आहे. हा, तुमच्याकडून राजीनामा नाही घेणार मुंबईकर, पण तुमची बदली जरूर करणार इथून. लक्षात ठेवा, माझ्या वडापावला परत जंक फूड म्हणायचं नाही. तुमच्या डिक्शनरीमधून काढून टाका. अरे एवढंच करायचं असेल ना, तर मुंबईमध्ये जे एक षडयंत्र चालू आहे, अगोदर बघा तुम्ही मुंबई कशी तुंबते, लोकल कशा बंद पडतात, लोक मेन होलमध्ये कशी पडतात, मोठमोठी झाडं कशी जमीनदोस होतात, नाल्याचा कचरा नाल्यामध्ये कचरा कसा भरतो, पावसाळ्यात सगळ्या समुद्रकिनाऱ्यावर 2-2, 3-3 फूटपर्यंत कचरा कसा गोळा होतो. त्याच्याबद्दल विचार करा. लेकरांचं खाऊ आहे वडापाव, तुम्ही चालले बंद करायला निघायला. तुम्हाला काय दुसरं काही सापडलं नाही का? हां, कुठेही जाणार, हॉटेलमध्ये वडापाव मिळतो आहे, त्या काणेकडे, कीर्ती कॉलेजकडे, मग त्याच्यानंतर चर्चगेटमध्ये. बाबूचा वडापाव किती फेमस आहे, जो पार्लाचा बाबूचा वडापाव. आता बाबू राहिले नाही, पण त्यांचा मुलगा आहे, तो धंदा करतो. त्याने स्वतःने सुरू केले बाबूचा वडापाव. आणि किती आउटलेट आहेत त्याचे माहिती का? मुंबईमध्ये 40 ते 50 आउटलेट आहेत. स्टेशनच्या शेजारी आहे आणि शाळेच्या शेजारी, आणि मुलं मस्त खातात. बघा, मुंबईमध्ये आज परिस्थिती, नवरा बायको दोघांना कामं करावी लागतात. सकाळी उठून नाश्ता करायचं म्हणजे, आणि त्यातल्या त्यात तुमची जी रेल्वे आहे, कधी काय करेल माहीत नाही, वेळेवर सुटते नाही सुटते, ती अगोदर पकडून जायचं कामावर. मग ह्या पोरांचा नाश्ता, त्यापेक्षा पोरांना सांगितलं जातं, बाबा रे, आपल्या शाळेच्या कॅन्टीनमधला वडापाव खा, एवढ्या वर्षापासून खातोय, काही झालं नाही, खा. का ते पण तुम्हाला बघत नाही का? हां, मंत्रालयामध्ये जेव्हा पार्टी असते ना आमदारांची, तेव्हा देखील ना वडापाव ठेवला जातो. तुम्हाला जर खायचं नसेल ना, तर नका खाऊ. लोकांना 20-25 रुपयात. मला कधी भूक लागली ना, घाटकोपरला गेल को, तिकडे भाऊचा वडापाव. लाईन लागली असते, अक्षरशः लाईन लागल्या. तुम्हाला काही रिस्ट्रिक्शन टाकायचे असेल तर त्यांना सांगा की बाई साफसफाई ठेवा. जो एकदा तुम्ही तेल वापरणार परत वापरू नका, बस एवढं तर करायचं आहे. चालले माझ्या वडापावला जंक फूड म्हणायला. बघा, अख्खी मुंबई रस्त्यावर उतरेल तुमच्या विरुद्ध, या वडापावच्या विरुद्ध.
लक्षात ठेवा, बदली करून घ्यायची असेल तर माझ्या वडापावला नाव ठेवा. शिवाजी पार्कमध्ये जाऊन बघा, अख्खं शिवाजी पार्क वडापावने भरलेलं. कीर्ती कॉलेज, अरे काय म्हणा, अरे चुरा डाल के दे. अरे भजी या पावसामध्ये आमच्या बायका आम्हाला भजी करून देतात. म्हणजे काय, ते काय जंक फूड झालं? परत नाव नाही ठेवायचं या भजीला आणि पट्टी समोस्याला, कोथिंबीर वडी, मग त्याच्यानंतर वडापावला. नाही, जंक फूड नाही म्हणायचं. जे जंक फूड बाहेरून आलं आहे ना, बर्गर फर्गर, ते सगळे बंद करा. धन्यवाद. उमेश कांगोकर, अंधेरी, पश्चिम मुंबई. मित्रांनो, जंक फूड म्हटलं आणि वडापाव जर बंद झाला, आपल्याला रस्त्यावर उतरायचं आहे. बस.